नमस्कार. JBP न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी गणेश पोकळे. अखेर ज्याची प्रतीक्षा होती किंवा ज्याच्यावरती खूप चर्चा सुरू होती महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने बीड जिल्ह्यामध्ये, तर तो सोहळा काल पार पडला आहे. तो सोहळा पार पडला म्हणजे त्या सोहळ्याचं नाव शपथविधी मंत्रिमंडळाचा. तो काल नागपूरमध्ये शपथविधी झाला. मंत्रिमंडळाच्या चहापानाचा कार्यक्रम झाला आणि आज नियोजित अधिवेशन सुरू आहे. तत्पूर्वी आपल्याला जिल्ह्यातली चर्चा करायची की काय परिस्थिती होती, आज काय आहे आणि कुठल्या मार्गावरती आपण विचार केला पाहिजे. हे आपले 2-3 पॉईंट्स आहेत. पण त्याच्यामध्ये पार्श्वभूमी जर सांगायचं झाली तर ह्या जिल्ह्यामध्ये 62 नंतर आत्तापर्यंत 89 आमदार झाले. 89 आमदारमध्ये काही 10 महिला आहेत, बाकी पुरुष आहेत. प्रामुख्याने ज्याच्यावर बोलायचं आपल्याला की याच्यामध्ये जास्त काळ कोणाकडे सत्ता राहिली किंवा सत्ता राहिली याच्यापेक्षा मतदारसंघामध्ये कोण आमदार राहिले, तर सगळ्यात वरचा क्रमांक हा मुंडे कुटुंबाचा लागतो आणि त्याच्या पाठोपाठ गेवराईची पंडित कुटुंबाचा लागतो. त्याच्याखाली क्षीरसागर घराण्याचा लागतो. आपण जर रेशो पाहिला तर हा अगदी खालपर्यंत येतो. परंतु ज्या कुटुंबावर आपली गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहे, कौटुंबिक राजकारणाची का चर्चा व्हायला लागली, की त्याचे कारण असे आहेत की ज्या कुटुंबाचा एक वारसा आहे त्या कुटुंबातून आत्ता 2 तरुण राजकारणी समोर आहेत. त्यांनी काल शपथ घेतली. त्याच्यामध्ये श्रीमती पंकजा मुंडे आणि श्री धनंजय मुंडे हे सख्खे चुलत भाऊ आहेत, भाऊ बहीण आहेत. त्यांना मंत्रिपदाची शपथ काल त्यांनी घेतली. त्यांना मी आणि सर्व JBP न्यूज परिवाराकडून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. पण अशा वातावरणात त्यांना शपथ दिली गेली की ज्या ठिकाणी मराठा आणि OBC संघर्ष सुरू आहे, अशा बातम्या बऱ्याच ठिकाणी आल्या आणि अशा बातम्या सुरू आहेत आणि ती सगळ्याला जाणवते. परंतु मंत्रिमंडळात कोणाला शपथ द्यायची कोणाला नाही हा शीर्षस्थ नेत्याचा निर्णय असतो. त्यांनी तो घेतला आणि त्यांनी काल शपथ घेतली. असंही कळतं की 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आहे. परंतु ठीक आहे, पुढचा आपण आज विचार करायला नको आणि पुढच्या काळात काय होईल याच्याबद्दल सांगायला नको. पण आजची परिस्थिती अशी आहे की एक कुटुंबावर आपण विचार का करतो की 8 वेळा मुंडे कुटुंबाने गुलाल उधळला आहे. त्याच्यामध्ये पूर्वी रेणापूर मतदारसंघ होता. रेणापूर मतदारसंघातून गोपीनाथराव मुंडे हे आमदार होते. मधल्या काळात दौंड आमदार एकदा झाले आणि त्याच्यानंतर 4 वेळा सलग गोपीनाथरावच आमदार राहिले. आणि त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे हे लोकसभेला गेले 2019ला. आपल्या 2009ला पंकजा मुंडे राजकारणात आले आणि त्या आमदारकी लढला. त्यांचा विजय झाला 2009ला. पुढे 14ला त्या विजय झाल्या. आणि राजकीय गणित जे 2019ला घडले त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडनं पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला आणि तिथून पंकजा मुंडे पराभूत झाले आणि धनंजय मुंडे आमदार झाले. ते 2019ला पहिल्यांदा आमदार झाले लोकांमधून. ते विधान परिषदेवर होते अगोदर. सांगायचं आहे आपल्याला हे की बदामराव पंडित, अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, शिवाजीराव पंडित यांचाही मोठा दबदबा महाराष्ट्राच्या आणि राजकारणाच्या बीडच्या राजकारणात राहिला आहे. त्याच्यामध्ये बदामराव 3 वेळा आमदार होते, अमरसिंह एकदा आमदार होते, त्यांचे शिवाजीराव वडीलही आमदार होते आणि त्यांच्या घरातसुद्धा 2दा मंत्रिपद गेलेले. आता त्यांचे बंधू अमरसिंह पंडित, त्यांचे विजयसिंह पंडित हे विजय झालेत. आता पंडित घराणं सोडता मला वाटतं लक्ष्मण पवार यांच्याकडे एकदा गेलं, तर पण ते त्यांचे नातलग आहेत आणि शक्यतो कोणाकडनं जातं पंडित घराण्यातच ते राहिले. जसे बीडमध्ये आणि परळीमध्ये मुंडे कुटुंबाकडे राहिले तसं इकडं गेवराईमध्ये पंडित कुटुंबाकडे राहिले. बीडकडे जर आलो तर आपण क्षीरसागर घराण्यामध्ये केसर काकू क्षीरसागर त्यावेळेस खासदार होत्या आणि त्या म्हणजे एक त्यांचं राजकारणाचा एक वेगळा दबदबा होता. त्यांचे आता नातू आणि त्यांचा मुलाचा विचार केला तर जे क्षीरसागर हे कॅबिनेट मंत्रीमध्ये अनेकदा त्यांनी शपथ घेतली. अनेक वर्षी ते राज्य कॅबिनेट मंत्री होते. त्यांचे आता नातू संदीप क्षीरसागर आणि तिथल्या नगराध्यक्ष म्हणजे बीड नगर परिषदेचे अध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर असं पूर्ण कुटुंब राजकारणात तिथं आहे. योगेश क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव हे अजित पवार गटाचे यावेळेस उमेदवार होते. मी हे का सांगतो आहे तुम्हाला की ह्या 2-3 घराण्यांच्या भोवतीच हे राजकारण फिरलं आहे. परंतु मुद्दा हा आहे आपला की काल ज्यावेळेस मुंढे भाऊ आणि बहिणींनी शपथ घेतल्याच्यानंतर कुठं जाळपोळ झाली नाही, कुठं दगडफेक झाली नाही, कुठेही कुणी कोणाला आरेरावी केली नाही आणि कुठेही कसली दंगल उसळली नाही. पण काही मिनिटासाठी, काही वेळासाठी तुम्ही कल्पना करून बघा, याच्या जागेवरती जर दोघांनाही डावलून प्रकाश सोळंके आणि सुरेश धस यांनी शपथ घेतली असते किंवा सुरेश धस आणि नमिता मुंदडे किंवा प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडे यांनी शपथ घेतली असते तर काय झालं असतं. मी का सांगतो हे की ह्या घटना आत्तापर्यंत घडलेल्या आहेत, ह्या घटनांची पार्श्वभूमी आहे. परंतु मुंडे कुटुंबातल्या लोकांना आमदार करण्यामध्ये जसा वंजारी समाजाचा एक वाटा आहे तसा इतर समाजानेही मोठा वाटा उचलला आहे. गोपीनाथराव ज्यावेळेस लोकसभेला निवडून आले, लोकप्रिय नेते झाले आणि महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या राजकारणात त्यांचा दबदबा वाढला, वरिष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखलं गेलं. याची पूर्ण पार्श्वभूमी तयार करण्यामध्ये सगळ्या 18 गट जातींचा समावेश. परंतु काल श्री धनंजय मुंडे यांनी शपथ घेतली आणि अशा वातावरणाने शपथ घेतली की या ठिकाणी
वाल्मिकांना कराड यांचं नाव, त्यांचं नाव धनंजय मुंडेचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित चर्चेमध्ये आहे. वाल्मिकांना कराड यांच्यावरती गुन्हाही दाखल झाला आहे आणि अशा वातावरणात त्यांना शपथ देऊ नये असं वरिष्ठांना कळवलं गेलं होतं. काही रिपोर्टच्या माध्यमातून काही सुरेश दस यांनी कळवलं होतं, प्रकाश सोळंके यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती किंवा यांनी कळवलं असं म्हणण्यापेक्षा हे रिपोर्ट्स त्यांनी दाखवले होते की परिस्थिती जिल्ह्यामध्ये अशी आहे. परंतु अशा वातावरणामध्ये त्यांना शपथ दिली तरीही मराठा किंवा इतर समाजाकडनं त्यांना का शपथ दिली याच्याबद्दल कुठलाही रोष व्यक्त केला नाही, आंदोलन झालं नाही किंवा जाळपोळ झाली नाही. याचाच अर्थ जर विरुद्ध दिशेने जर निकाल लागला असता किंवा धनंजय मुंडेऐवजी सुरेश दस यांना शपथ दिली असती किंवा प्रकाश सोळंके यांना शपथ दिली असती तर काय झालं असतं. हे सांगायचं आहे काय की आत्तापर्यंत मराठा समाजाने जाळपोळ आंदोलनं किंवा तुम्हाला मंत्री केलं आहे, तुम्हाला विजयी केलं आहे म्हणून अशा गोष्टी कधीही घडलेल्या नाहीत किंवा कधीही केलेल्या नाहीत. त्यामुळं ह्या सलोख्याने स्वीकारल्या गेल्या पाहिजेत सुदैवाने, योगायोगाने. आणि जर त्यांना वाटतं की आपला लोकांचा सपोर्ट आहे आपल्याला, जर त्यांना असं वाटत असेल, कारण तसं दिसत नाही परळीमध्ये धनंजय मुंडे हे लोकांना निवडून आलेत आणि लोकांच्या एकदम प्रामाणिकपणाने मतदान केलं आणि ते निवडून, असा अजिबात तिथला रिझल्ट नाही. तिथं दमदाटीने, बळजबरीने, दहशतीने या पद्धतीने मतदान झाले. अक्षरशः 10-10:30ला तिथले केंद्रप्रमुख अनेक सांगतायत, ज्यांच्याशी आम्हालाही बोलता आलं की ते लोक सांगतात की आम्हाला 10 नंतर सरळ सांगितलं की तुम्ही फक्त शाही लावायचं काम करा, मतदान करणारे लोक वेगळे आहेत. म्हणजे 10 वाजल्यापासूनच ह्याची सुरुवात झाली की अनेक ठिकाणी बूथ ताब्यात घेणं, फक्त जो मतदानाला त्याला शाही लावणं, बाकी मतदान आपण स्वतः करून घ्या. अशा पद्धतीने धनंजय मुंडेंनी विजय मिळवला आहे. आता अशा पद्धतीने किती काळ विजय मिळवणार आहेत आणि किती काळ निवडणुका तशा पद्धतीने लढवणार त्यांना माहिती. परंतु त्यांना हे मंत्रिपद मिळाले, ते चांगल्या मताने निवडून असं त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी ह्या मंत्रिपदाचा वापर फक्त आणि फक्त सर्व जाती समूहाचा विकास कसा होईल, बीड जिल्ह्याची ओळख, त्यांना असं वाटलं की बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, बीडला बिहार म्हणू नका. त्यांना जर असं खरंच वाटत असेल तर त्यांनी या ओळखीपासून बीड जिल्हा कसा वाचेल यासाठी प्रयत्न करावेत. आणि त्यांनीच नाही तर पंकजा मुंडे यांनी सुद्धा आपल्या बाजूचं जे कडा आहे त्याला तोडून सगळ्या समूहाला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करावा. कारण ही संधी तुम्हाला भेटली, आता सोनं कसं करता येईल हे तुम्ही दोघांनी जर पाहिलं आणि समाजामध्ये समेट घडून आणली, तसा विचार केला, तशा पद्धतीने कामं केले तरच या बीडची काहीतरी वेगळी ओळख निर्माण होऊ शकते. अन्यथा तुम्ही मंत्री झालात काय, तुम्ही नाही झालात काय, किंवा तुमच्या वागण्यात कुठलाही मंत्रिपदानंतरही जर बदल झाला नाही, तुम्ही त्याचा वापर जर वेगळ्याच मार्गाने केला, वेगळ्या मार्गाने, याचा अर्थ दमदाटी, दहशत, मी DM बोलतोय, हे कामं झालेच पाहिजे, त्याची खंडणी, आमकं तमकं, ह्या प्रकरणाच्या पलीकडे जाऊन जर सगळ्या समूहाला जातीच्या चष्म्यातून न पाहता फक्त आणि फक्त बीडचा विकास करायचा आहे, मग तो मराठा असो, धनगर असो, माळी असो, वंजारी असो, इतर सगळे 18 पगड जातीमधला कुणी असो, त्याचा मला विकास करायचा ह्या उद्देशाने जर काम केलं तरच ही ओळख निर्माण होऊ शकते. अन्यथा बीडचा बिहार नाही, आता पाकिस्तानपर्यंत जायची वेळ आली आहे. कारण याच्यामध्ये अतिशयोक्ती काहीच नाही. तशा पद्धतीने निवडणुका झाल्यात, ह्या सगळं थांबवण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. अन्यथा मंत्रिपदाचा उपयोग होणार नाही. व मंत्रिपदाचा उपयोग होणार का नाही, कारण तुम्ही तशा पद्धतीने काम करणार आहात का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण तुर्तास थांबूयात, पण ग्राउंड न्यूजला लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचा. आणखी याच्यावरती बरंच काय बोलायचं आहे, ग्राउंडच्या निवडीवरती बोलायचं आहे, त्यामुळे सगळ्या ग्राउंडच्या न्यूज याच्यामध्ये येतील. सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर करा. तुर्तास थांबूया.